पालघर तालुक्यातील मनोर हातनदी परिसरात आज 9 जूनला एक भीषण अपघात घडला। मनोरहून मस्तान नाक्याकडे जाणाऱ्या 14 चाकी ट्रेलर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातग्रस्त झाला। मिळालेल्या माहितीनुसार हातनदी पूल ओलांडल्यानंतर मस्तान नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या तीव्र वळणावर ट्रेलर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। यामुळे ट्रेलर रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला आणि ट्रेलरवर ठेवलेला कंटेनर ट्रेलर पासून पूर्णपणे वेगळा झाला। या अपघातात ट्रेलर चालक मेहमूद रजा जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी मनोर सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। अपघातग्रस्त कंटेनरचा क्रमांक MH43BG3452 असून तो राजलक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याची माहिती मिळाली आहे। या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले। कायमच अपघाताचे केंद्र ठरत असलेल्या या धोकादायक वळणावर पुन्हा एकदा मोठा अपघात घडल्याने वाहन चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।